माझं नाव वंदना प्रदीप हाके. मी पेशानं खरं तर ॲडव्होकेट आहे, पण मी अभिजित सरांचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं यूट्यूबवर आणि माझ्या मिस्टरांनी मला थोडी माहिती दिली, त्यामुळे मी कोर्स जॉईन केला. लास्ट 3 डेजमध्ये सरांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करायचं आणि इम्पोर्ट कसं करायचं हे समजल्यानंतर आजच मी माझी डेट फायनल केलेली की माझं कन्साइनमेंट कधी जाईल. सो मी आत्ता ते डिक्लेअर नाही करणार आहे, पण मी आज डेट फायनल केलेली आहे. तर खरं तर एकदमच माझा म्हणजे मी लॉयर असल्यामुळे कन्व्हिन्सिंग हे माझ्यामध्ये आहे, त्यामुळे मार्केटिंग कसं करायचं हे मला ह्या 3-4 दिवसामध्ये एक्सपोर्ट करताना त्याची मदत होईल असं मला वाटतं आणि सरांची खूपच मदत होईल. सर थँक्स. मी ॲक्च्युअली रिटायर्ड फ्रॉम गव्हर्नमेंट सर्व्हिस. मला एक सरांचं पहिल्याच दिवशी ट्रेनिंगमध्ये पहिलंच वाक्य होतं का चेंज युअर माइंडसेट. मला ते इतकं म्हणजे असं हृदयाला भेटलं ना, तर आय रिअली चेंज माय माइंडसेट. आणि सरांच्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे ॲट द बिगिनिंग आय वॉज हॅविंग नील नॉलेज ऑफ दिस इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रोसेस. पण सरांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की तुमचं माइंडसेट चेंज करा, आणि मी केलं. आणि मी लगेच कंपनी फॉर्मेशन वगैरे ते आमचं CS होताच एक मित्र, त्याला सांगून डॉक्युमेंट्स प्रिपरेशनला सुरुवात केली. सरांनी इतकं म्हणजे 2-3 दिवसामध्ये उगाच एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही सांगत, पण फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट आय कॅन टेल, सरांनी 3 दिवसामध्ये इतकं ल्युसिड आणि इतक्या फ्लुएंट लँग्वेजमध्ये सांगितलं ना, इट वॉज ईच अँड एव्हरी सेंटेन्स वॉज रिअली हार्ट टचिंग. इतकं ते हृदयाला भिडत होतं ना, आणि ते असं प्रत्येक वेळी असं इन्स्पायरेशन मिळत होतं. म्हणजे ते गोष्ट करण्यासाठी अगदी उद्युक्त होत होतं ते. त्यामुळं मी आता म्हणजे सुरुवातीला असं जमेल की नाही, किंवा शक्य आहे की नाही, किंवा एवढं नॉलेज अक्वायर करायचं. फिजिकल रिटायरमेंट नंतर लोक म्हणतात बुवा तुमच्या काही कन्स्ट्रेंट्स असतात वगैरे, असं डोक्यामध्ये विचार होता. पण आता तो विचार नक्कीच नाही. आय एम फुल्ली प्रिपेअर्ड फॉर फर्स्ट शिपमेंट. मॅडमने सांगितलं नाही, पण मी आता डेट डिक्लेअर करतो की आता म्हणजे आम्ही वी कॅन डू विदिन वीक ऑल्सो. पण एक थोडंसं एक इमोशन्स असतात, थोडंसं एक आता नीरज सरांनी सांगितलं जसं इमोशनल अटॅचमेंट असतं. पण मॅमचं बर्थडे 6 ऑक्टोबरला आहे, म्हणून त्या दिवशी आम्ही फर्स्ट शिपमेंट करणार. तर नीरज सरांनी पण खूप छान सांगितलं, आणि अभिजित सरांचा तर काही प्रश्नच नाही. म्हणजे त्यांचं सांगतानाच त्यांचं म्हणजे अगदी किती मनापासून सांगता येत, आणि त्यांचं तळमळ जाणवत होती प्रत्येक लेक्चर सांगताना. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी अगदी जस्ट फ्रॉम द ओरिजिन म्हणजे फॅक्टरीपासून तर अगदी शेवटपर्यंत म्हणजे सप्लायरला ते मिळेपर्यंत बाहेरला मिळेपर्यंत अगदी प्रत्येक गोष्टीचे इन्स अँड आउट्स इतके बारीक आणि मायन्यूट लेवलला इतकं समजावून सांगितले की आता मी ठरवलं विसरायचं तरी विसरणार नाही, इतकं ते माइंडमध्ये पक्क बसले. इथं अजून एक मी कव्हर करू इच्छिते की ॲक्च्युली आम्ही खूप जणांना भेटलो होतो याच्या आधी, तुमच्याकडे येण्याआधी, आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर. पण मी पूर्ण निगेटिव्ह होती लिटरली, की मला हे करायचंच नाही आणि ह्याच्यात उतरायचं नाही, माझं रोजचं चालू आहे व्यवस्थित. पण तुमच्याकडे आल्यानंतर माझा माइंडसेट चेंज झाला, नीरज सरांना भेटल्यानंतर आणि तुमच्याशी त्या दिवशी बोलल्यानंतर, आणि मग तुमचे मी काही व्हिडिओ बघितले यूट्यूबवर. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की नाही आपण कोर्स करायला. खरं तर माझं खूप बिझी शेड्यूल आहे, त्याच्यातून मी हा 4 दिवस देऊन कोर्स केलेला आहे ॲक्च्युली. मी इथे यायच्या आधी मला थोडंसं असं वाटत होतं की आता अजून आपल्याला बरेच व्हिडिओज बघायला लागतील, किंवा अजून 2-3 आम्ही दुसरीकडे 2-3 ठिकाणी आम्ही चौकशी केलेली आहे. टू बी व्हेरी फ्रँक, म्हणजे आम्ही चौकशी केली. बाकी म्हणजे कन्सल्टंट्स एक्सपोर्ट हे करणारे म्हणजे बिझनेस कोच वगैरे आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो आहे. आणि मी एक असं ठरवलं होतं त्याला जाऊन तर बघूया काय होतंय काय नाही ते. आणि जर नाही जमलं की आम्ही सर काय सांगताय ते बघूया, आणि जर नाही शक्य झालं तर अजून दुसरीकडे जाऊ, अजून तिसरीकडे जाऊ. पण मात्र मॅडम नाही म्हणत होत्या, पण मी मात्र अगदी फर्म होतो करायचंच काहीतरी. पण वाटलं सगळं आपण 4-5 ठिकाणी जाऊ, सगळे व्हिडिओज बघू, 2-3 ठिकाणी ट्रेनिंग करू, आणि मग नंतर फायनल डिसिजन घेऊ. पण आता अभिजित सरांचं पाहिल्यानंतर एखादी गोष्ट टॉप मोस्ट लेवलला बघितल्यानंतर मग मायनर गोष्टी माणूस विचार करत नाही. आता मला अगदी 100% म्हणजे असं नक्की हे झालं की आता मला दुसरं कुठल्याही कोचिंगची गरज नाही म्हणून, किंवा असं रायटिंग मटेरियल किंवा स्टडी मटेरियलची सुद्धा गरज नाही. त्यामुळे
त्यामुळे इतकं फुल म्हणजे इट वॉज रिअली अमेझिंग, व्हेरी व्हेरी. तर आपले दोन्हीही मुलं, आपले दोन्हीही चिरंजीव भारताबाहेर आहेत. आय थिंक भारताची स्ट्रेंथ आहे की भारताची पॉप्युलेशन खूप मोठी आहे आणि भारताचे अनेक लोक भारताबाहेर आहेत. मी इनफॅक्ट मी स्वतः 5 वर्ष भारताबाहेर काम केलेलं आहे, पण त्यावेळेस हे एक्सपोजरच नव्हतं मला की आपण ट्रेडमध्ये काहीतरी डोकं दिलं पाहिजे. अल्टिमेटली आपण दुसऱ्यांसाठी काम करतोय, मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी काम करतोय, भले पैसे चांगले मिळतात, पण आपलं स्वतःचं काय, पण आपण स्वतः कसे मोठे होणार. तर तिथून परत आल्यावरती परत 0 सुरुवात करावी लागली. अदरवाईज जर हा इन्साइट मला पहिलेच असता तर मी तिथंच बिझनेस सेट करूनच आलो असतो. तर आता तुम्हाला हा इन्साइट मिळाला आणि तुमची पुढची पिढी दोन्ही तुमचे चिरंजीव भारताबाहेर होतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्याशी पण तुम्ही ही चर्चा केली असेलच, त्याबद्दल थोडं सांगाल सर तुम्ही? माझा मुलगा युरोपमध्ये आहे, तो व्हिएन्नाला होता, म्हणजे स्वित्झर्लंडपासून साधारण 1-2 तासाच्या अंतरावरती. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना, तिथं होता. आता सध्या तो बर्लिनला आहे. तो बेसिकली ही इज अन IIT इंजिनियर आणि त्याची स्वतःची कंपनी आहेत. 2-3 कंपन्या त्यांनी अजून हे केलेलं आहे. त्या कंपनीचं तो स्वतः सगळं बघतो. ही इज व्हेरी बिझी, त्यामुळे आमच्या फोन बोलायलाही वेळ नसतो, पण तो असं रात्री बेरात्री सकाळी म्हणजे त्याच्या टाईमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे तो बोलतो. त्याला आम्ही पहिल्यांदा विचारलं काहीतरी हे करायचं आमचा विचार आहे, तर म्हणजे तुम्हाला काय गरज नाही पप्पा, तुम्हाला किती पैसा पाहिजे तेवढं मला सांगा. म्हटलं नाही, मला पैशासाठी करायचं नाही, पण वेगवेगळ्या कंट्रीज व्हिजिट करायचं आहे, त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणून ते हे करता येईल, तुझ्याकडे मी वारंवार येऊ शकेन. मग नक्की करा म्हटलं. म्हणजे पैशाचा हा काही प्रश्न नाही आहे. तुम्ही म्हणजे नॉट फॉर अर्निंग. तसं मुलगी पण माझी याला US मध्ये नॉर्थ कॅरोलिनामध्ये, आणि तिचे मिस्टर पण एका कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी. त्यांना ही इज अर्निंग इन लॅक्स पर मंथ. ती पण म्हणजे अमेरिकेचे नोटरी ऑफिसर आहे, ॲडव्होकेट हे झाल्यामुळे. त्यामुळे तिलाही तसं म्हणजे त्यांनाही तशी पैशाची गरज नाही. त्यांनी पण असं सांगितलं बघ तुम्हाला की या राहा आमच्याकडे पाहिजे, पण म्हटलं नाही आता म्हणजे मी फक्त अमेरिकेला जाऊन आलो, युरोपला जाऊन आलो, अजून बाकीच्या देशांमध्ये सुद्धा या निमित्ताने जाता येईल. मग आपण एखादं सगळे एकत्रही जाऊ शकतो, येऊ शकतो, त्यामुळे ते एक्सपोजर मिळेल. आणि आता आपण इतके दिवस माझ्या सर्व्हिसच्या निमित्ताने फक्त एक इंडियामध्ये मी काही ठिकाणी जाऊन आलो, पण वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याची ही एक संधी आहे. आणि आफ्टर रिटायरमेंट थोडंसं जरा एक्सपोजर मिळावं म्हणून मी हे केलं. आपल्या प्रश्नाचं असं उत्तर देईन मी की मी मुलाबरोबर चर्चा केली, तर तो मला म्हणाला की तू आधी हे सगळं याचा अनुभव घे आणि मग नंतर आपण त्याच्यावरती बोलू, कारण त्याचं बिझनेस ओरिएंटेड माइंड असल्यामुळं तो ह्याच्यामध्ये विचार करेल. पण मी आत्ता कमिट करत नाही. पण मुलगी आणि मी आम्ही दोघीजणी वेगवेगळ्या US मध्ये बऱ्याच शॉपमध्ये फिरलो यांच्या विचारांमुळे, आणि तिथं मुलीला थोडंसं वाटतंय की आपण काहीतरी करावं, पण पुढे जाऊन आपण त्या गोष्टी करू शकतो. म्हणजे की असं की तुम्ही जे म्हणत होता की एक्झॅक्टली आय थिंक दॅट इज व्हॉट इज इंडिया नीड. आपल्या लोकांना, हमारे लोगों को एक्सपोजर चाहिए. वो अगर उनको मिलता है, वो थोड़ा सा गाइडलाइन, थोड़ा पुश मिलता है, तो दे कैन डू एनीथिंग. एंड आई थिंक दैट्स व्हाट वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. वी विश यू ऑल सक्सेस सर. लवकर तुमचं कन्साइनमेंट हो हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद. थँक्स अ लॉट. सगळं आज फर्स्ट कंटेनर. अभिनंदन. दुधात साखर तुम्ही येत खूप आनंद वाटला. म्हटलं नाही बरोबर आहे. आणि आज तुम्ही त्या शेतात उभे आहे, तुमचं पहिलं कन्साइनमेंट चाललेलं आहे, तर ह्याच्या मागची काय स्टोरी आहे, काय आहे सांगताल तुम्ही थोडंसं? हो सांगते सर. मी बेसिकली एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालो. माझं नाव प्रदीप हाके. मी पुण्यामध्येच बेसिकली राहतो. पण मला याच्यापूर्वी साधारण 2-2.5 महिन्यापूर्वी आय वॉज नॉट नोईंग ABCD ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट. म्हणजे अगदी शून्य नॉलेज होतं, बेसिक गोष्टी माहिती नव्हत्या. पण योगायोग असा की नशिबाने कर्मधर्मसंयोगाने अभिजित सरांची माझी भेट झाली. आणि पहिल्या भेटीतच त्यांनी अगदी सांगितलं का म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत ते अवघड वाटतं. एकदा तुम्ही नुसतं हे करा, आणि कोणती गोष्ट करण्यापूर्वी त्याचं पूर्ण नॉलेज घेऊन जर केलं नाही तर ते धोकादायक. म्हणजे त्यात मी यशस्वी होणारच नाही. पण जर पूर्ण नॉलेज घेतलं तर तुम्ही यशस्वी होणार. मग मी क्लास केला सरांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा. सरांनी इतकं छान समजावून सांगितलं, इतकं छान, अगदी बेसिक प्रायमरी गोष्टी इतक्या समजावून सांगितल्या, आणि अगदी घरातल्या माणसासारखं अगदी सगळं अगदी ही गोष्ट असं की असं प्रत्येक विचारायला शंकांची उत्तरं दिले. आणि माझ्या बऱ्याचशा शंका म्हणजे जवळजवळ 100% शंका, अगदी सगळ्या शंकांचं निरसन झालं. पण तरी कुठेतरी माणसाला एक काहीतरी प्रॅक्टिकली करताना काहीतरी अडचण वाटेल का, कुठेतरी काहीतरी लोकांचं काहीतरी ऐकून आपण काहीतरी एक गैरसमज करून घेतो. मग सरांनी सांगितलं की तो आमच्या RESM एक फोर्टनाईटली मीटिंग्स असतात त्या तुम्ही अटेंड करा.
मी ते RESM म्हणजे रेग्युलर एक्सपोर्ट सपोर्ट मीटिंग, त्या मीटिंग अटेंड केल्यानंतर कधी कधी बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, शंका विचारल्या, ते माझ्या मनातल्या शंका विचारल्या, त्यामुळं न विचारता माझ्या शंकांचं निरसन झालं. बरोबर. एवढं सगळं निरसन झाल्यावर इट वॉज प्युअरली थेरॉटिकल. मग असं वाटलं की बाबा आता हे सगळं बघितलं, पण प्रत्यक्ष बघितल्याशिवाय काय कसं करावं मग हे आपल्या लक्षात नाही येणार. मग आम्ही आज फील्डवरती आलो. नीरज सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं आणि प्रत्येक गोष्टीला अभिजित सर ही वॉज बिहाइंड द कर्टन. प्रत्येक गोष्टीला यांच्यावरती लक्ष ठेवून यांना काय अडचण आली याचं निरसन करा, हे करा, ते करा, अडचणी सॉल्व्ह करा. आम्ही जेव्हा इथं प्रत्यक्ष आलो ना तेव्हा सॉर्टिंग, ग्रेडिंग वगैरे शब्द फक्त ऐकून होतो, पण इथे आल्यानंतर प्रत्यक्ष लेबर कुठं डॉट आहे, कुठं स्पॉट आहे, कुठं याची साईज कमी आहे, कुठं हे करायचं, केमिकल कुठं हे करायचं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती झाली. पॅकिंग अगदी सिस्टमॅटिकली, नंतर ते व्हॅक्युएशन कसं करायचं, सगळं त्यातली हवा काढून घ्यायची, या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअरली स्पष्टपणे हे केलं. त्यामुळं अगदी 100% कॉन्फिडन्स बिल्ड झाला. मला कळलं की अभिजित सर येत आहेत तिथं, मग चंपाषष्ठीचा योग म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं. आणि आमच्या पहिल्या कन्साइनमेंटला पहिलं कंटेनर जाण्यात अभिजित सर इथं प्रत्यक्ष फिजिकली हजर आहेत, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट. त्यामुळं आम्हाला म्हणजे नक्कीच सर आमच्या पुण्यावरून इथपर्यंत आले, आम्हाला नक्कीच आमच्या पाठीमागे आहेत उभे, त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स आणखी डबल झालाय तो. तर मॅडम तुमचा काय अनुभव आहे? आता तुम्ही पण एवढं बिझी असता, तुमचं खूप मोठं काम आहे ना, म्हणजे लॉ क्षेत्रामध्ये, तर तुम्ही अचानक इथं येणं आणि फील्डवर उभं राहणं शेतामध्ये, तुम्हाला असं वेगळं नाही वाटत थोडं? अगदीच खरंच सर, म्हणजे की आजचा जो अनुभव आहे तो म्हणजे मी तर खरं तर व्यक्त नाही करू शकत आहे. बेसिकली खरं तर मला असं एक खूप चॅलेंज वाटत होतं की एक्सपोर्ट करणं, इम्पोर्ट एक्सपोर्ट हे आपलं काम नाही आहे. कारण आपण शहरात वाढलो, शहरात मोठे झालो आणि आपल्याला एकच माहिती आहे की मॉलमध्ये जायचं, तिथून एखादं मटेरियल उचलायचं आणि घरी घेऊन यायचं. पण आपण कोणाला तरी सप्लाय करू शकतो आणि आपण जगात एक भारताचं नाव किंवा महाराष्ट्राचं नाव नेऊ शकतो, ही गोष्ट आपण करू शकतो, ह्याच्यावरती मला आज खरोखर विश्वास बसतोय. आणि त्यानंतर आम्ही सहज सगळेजण गप्पा मारत बसलो, तेव्हा मी म्हटलं अरे आपण हे केळ प्रत्येकाला खायला पाठवणार आहोत. म्हणजे की हे टेंभुर्णी मधलं केळ जगात खायला चाललंय आणि ते आपल्या थ्रू चाललंय. सो आपण कोणाचे तरी अन्नदाते पण होतोय, ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आहे. हे एक मला कुठेतरी मनाला शिवून गेलं. आणि खरं तर अभिजित सर तुमचं खरं तर खूप म्हणजे की मी शब्दात नाही व्यक्त करू शकत खरं तर, की तुम्ही ज्या पद्धतीने क्लास घेता, ज्या पद्धतीने शिकवता आणि ज्या पद्धतीने गाईड करता स्टुडंटला तुमच्या. आज तर मी आणि माझे हजबंड आमचं एज बघता आम्ही ह्या फील्डमध्ये उतरावं की नाही ह्यापर्यंत आमचा विचार होता. पण आज इथे आल्यानंतर आमची कॉन्फिडन्स लेवल खूप हाय झालेली आहे. आणि असं आज तरी विचार यायला लागला की नाही आपण कधीतरी स्टार एक्सपोर्टर व्हावं. आणि तिथपर्यंत जाऊन विचार पोहोचलेत आहे. ही सुद्धा ही अचिव्हमेंट, ह्या विचारांची दिशा देण्याचं काम सर तुम्ही केलेलं आहे. थँक्स अ लॉट सर.